मिरज विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस व उबाठा शिवसेनेचे प्रयत्न तीव्र, स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी, कार्यकर्त्यांची आक्रमक मागणी। मिरज महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिरज विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेस व उबाठा शिवसेना या दोन्ही पक्षांनी हा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा यासाठी दावा केला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सर्वेक्षणानुसार काँग्रेसला मिरज मतदारसंघ अनुकूल असल्याचे दिसत असून त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे। मात्र स्थानिक काँग्रेस व उबाठा शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी उपरा किंवा आयात उमेदवार नको, स्थानिक आणि पक्षनिष्ठ उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते पक्षनिष्ठ उमेदवारालाच संधी मिळावी अशी मागणी करत असून स्थानिकांनी भाजपाशी नेहमीच संघर्ष केला आहे, त्यामुळे अन्य मतदारसंघातील उमेदवार आणणे हा अन्याय असल्याचे त्यांचे मत आहे। उबाठा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची भूमिका सुद्धा स्थानिक निष्ठावान शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी अशीच आहे। वरिष्ठांना लवकरच स्थानिक शिवसैनिकांची भूमिका कळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मिरज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांपैकी काँग्रेसमध्ये कोणी यायला इच्छुक असेल तर एक पक्षाचा सदस्य म्हणून आम्ही त्यांना स्वीकारायला तयार आहे, पण अशा लोकांना आम्ही उमेदवार म्हणून अजिबात स्वीकारणार नाही। मी स्वतः देखील या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे। सातत्यानं महागाईच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, कामगारांच्या प्रश्नावरती आम्ही रस्त्यावरती उतरून एक चळवळ उभी केलेली आहे। त्यामुळं आम्ही इतर कुणीही परक्याला, आयात व्यक्तीला आम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून अजिबात स्वीकारणार नाही। मिरजेच्या ह्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः देखील इच्छुक उमेदवार आहे। मी देखील तशा पद्धतीनं खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मिरज मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसला उमेदवारी देत असताना जनमतांचा आदर हे नेत्याने राखला पाहिजे। कारण कुठला तर उमेदवार उचलून आणायचा आणि माती मारायचा हे सध्याच्या लोकसभेच्या इलेक्शनला सगळ्यांनी बघितलेलं आहे की कुणाच्या एकामुळं लोकसभेचे निकाल लागलेला नाही आहे, लोकांनी मनावर घेतलं, त्यामुळे लोकसभेचा निकाल हा अपक्ष सांगली जिल्ह्याचा वेगळा लागला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक वेळेला एक 3 टर्ममध्ये आम्ही बघतोय की भाजपच्या समोर एखादा पक्ष मजबूत असावा तर तिथं पक्षाकडून एकदम नुराकुस्तीप्रमाणे एखादा उमेदवार वडून ताणून आणून दिला जातोय। तर यापेक्षा पक्षाला उमेदवार असा द्या जो 5 वर्षे 10 वर्षे पक्षासाठी कार्यरत आहे किंवा मग पक्षासाठी तो राबलेला आहे। अवचित उठून एखादा आर्थिक मजबूत आहे म्हणून जर कोणतरी आणला तर तो जनसामान्यांचा मतांचा आदर राखला असं होणार नाही, असं माझं प्रकट मत आहे। उमेदवारीच्या बाबतीत म्हणाल तर मिरज शहराला आणि मिरज पूर्व भागाला जोडलेला हा स्थानिकमधला उमेदवार असला पाहिजे असं माझं ठाम मत आहे। आणि तो लोकांच्या मध्ये मिळून मिसळून 5 वर्ष रस्त्यावर उतरून काम करणारा उमेदवार हवा या मताचा मी आहे। मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला जागा सोडत असताना काँग्रेसची उमेदवारी ही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यालाच आणि जो पक्षासाठी काम करत आहे अशा व्यक्तीलाच देण्यात यावी। उपरा इतर पक्षातून आज इकडं उद्या तिकडं करणाऱ्या असल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात येऊ नये। आणि वरिष्ठांनी कृपया करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमची विनंती आहे, काँग्रेसच्या नेत्यांना आमची विनंती आहे, आमच्यावर कोणताही उपरा आणि परकी दुसऱ्या मतदारसंघातील असल्या पद्धतीचा कोणताही उमेदवार आमच्यावर लादू नये ही मिरजचा एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी पक्षाला विनंती आहे।